आज एक प्रसिद्ध सुभाषित घेऊन मी येत आहे. युद्धस्य तु कथा रम्या. हे तुम्ही कधीतरी ऐकलेलं असेल. हे ज्या सुभाषितामध्ये आहे ते संपूर्ण सुभाषित घेऊन मी आज आलेलो आहे. ते आपण सुभाषित समजावून घेऊया. दूरस्था पर्वता रम्या वेश्याच मुखमंडने युद्धस्य तु कथा रम्या त्रिणी रम्यती दूराणी दूरता. आता हे सुभाषित मी तुम्हाला स्लाइड दाखवतो, ती तुम्ही पहा. आता चरणानुसार मी प्रत्येक चरणाचा अर्थ तुम्हाला सांगतो. पहिलं चरण आहे दूरस्था पर्वता रम्या, म्हणजे दूरवर असलेले पर्वत दुरून आकर्षक वाटतात, रमणीय वाटतात, सुंदर वाटतात. दुसरा चरण आहे वेश्याचे मुखमंडने. नटलेली वेश्या दुरून सुंदर दिसते, आकर्षक दिसते. तिसरं आहे युद्धस्थ तु कथा रम्या. युद्धाच्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला रमणीय वाटतात. तिन्ही रम्यती दूरता, आणि या तिन्ही गोष्टी दुरूनच चांगल्या वाटतात असं सुभाषितकार म्हणतो. पण ह्या म्हणण्यामागे जो विचार आहे तो आपण समजावून घेऊ. खूप महत्त्वाचं सुभाषित आहे त्या अर्थाच्या दृष्टीनं. पहिली गोष्ट अशी आहे की दुरून तुम्हाला डोंगर चांगले दिसतात, साजरे दिसतात, आकर्षक दिसतात. पण जेव्हा तुम्ही त्या डोंगराजवळ जायला लागता, डोंगर चढायला लागता, तेव्हा रस्त्यातला मार्ग काट्याकोट्यांचा असतो, दगडधोंडे असतात, मोठे खडक असतात. हिमालयावर पाहिलं ते सुद्धा रमणीय वाटतं. तर डोंगर चढून जा, हिमालय चढून जा, जाणं सोपं नसतं. ट्रेकर्सना विचारा किती कष्ट असतात. वर जसं जाता तेव्हा हवा विरळ व्हायला लागते, भरपूर स्टॅमिना लागतो. म्हणजे दुरून साजरे वाटणारे, आकर्षक वाटणारे डोंगर पर्वत हे जवळ गेल्यानंतर किती कष्टदायी आहेत हे समजतं. दुसरं आहे, मी युद्धस्य कथा आधी घेतो की युद्धाच्या कथा, महाभारतातील युद्धाच्या कथा घ्या, दुसऱ्या महायुद्धातील युद्धाच्या कथा घ्या, किंवा आता जी युद्ध चाललेली आहेत ती युद्ध आपण प्रत्यक्ष लाईव्ह सोशल मीडियावर पाहू शकतो. आपल्याला त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं, अरे काय झालं पुढे. परंतु या युद्धाच्यामुळे होणारी हिंसा, रक्तपात, डिवास्टेशन इतकं भयंकर असतं. ज्या सैनिकांच्या कुटुंबातील लोक या युद्धामुळे भरडून निघाली असतात ते म्हणतील का हो युद्धस्य कथा रम्य. हा नाही म्हणणार ना. आणि तिसरा जो भाग आहे की ग्लॅमरस स्वरूपामध्ये मेकअप केलेली, आकर्षक, रुबाबदार दिसणारी वेश्या किंवा गणिका, हिचं आकर्षण पुरुषांना असतं पण स्त्रियांना सुद्धा असतं. पण या वेश्येचं जीवन इज नॉट बेड इन रोजेस. गुलाबाच्या शय्येवरती विराजमान नसते. तिला कुठल्या दिव्यातून जावं लागतं याचा कवीने उल्लेख केलेला नाहीये, पण उल्लेख न करता आपण समजू शकतो. आता या सुभाषितामध्ये आपण असं पाहतो की पर्वत, युद्ध, गणिका यांचा उपयोग करून या दुरून गोष्टी चांगल्या वाटतात हे सांगण्यासाठी ते रूपक साधलेलं आहे. म्हणून हा रूपक अलंकार झालेला आहे. त्याचप्रमाणे या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत. पर्वत, वेश्या आणि युद्ध. आणि शेवटच्या चरणामध्ये ती त्रिणी दुरूनच चांगली असतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या सुभाषितामध्ये विरोधाभास अलंकाराची छटाही आपल्याला पाहायला मिळते. हा अनुष्टुप छंदामधला आहे हे तुम्हाला माहितीच आहे, नव्याने काही सांगायला नको. आता मी तुम्हाला या संपूर्ण सुभाषिताचा इंग्रजीमधला मतितार्थ, ग्रॉस मीनिंग सांगतो. माउंटन्स लुक व्हेरी स्पेक्टॅक्युलर फ्रॉम अ डिस्टन्स. Secondly,
prostitute looks very beautiful when they make up. War stories are very interesting. All these things are interesting from a distance. आणि कन्क्लुजन काय आहे? These attractions have inherent issues. Better stay away from them. असं हे सुभाषित खूप सुंदर आहे, म्हणून तुमच्याबरोबर मी शेअर केलं.